आता इमानदारीची आहे म्हणा. पूर्ण आता सेवा पण तुमची करत आहे, सून आणि तुमचा मोठा मुलगा अखिलेश. हो हो. सून करते काय? सून चांगलीच करते. काय जेवण वगैरे बरोबर. हो बरोबर, बिलकुल तिचा टाइमच राहते. बाबाला जेवण पाहिजे, ते जेवण आणून देते. बाबा म्हणते जेवण करायचं म्हणते आता. आणि जेवण म्हणजे असं ते चारूनही देते. अरे वा. नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बातमी दाखवणार आहोत. विशेष म्हणजे बाप जे असते ते बापच असते, पण कधी कधी बापसुद्धा हतबल होतो, म्हणजे मुलांमुळं. म्हणजे जन्मदात्या बापासोबत मुलं कशी वागतात, असंच एक उदाहरण आज माझ्या समोर आहे. आणि तो म्हणजे कसा एक आदेश आलेला आहे, जे शेवटी बापाला जो आहे कोर्टामध्ये जावं लागलं. आणि असा आदेश कोर्टाने केलेला आहे. उपविभागीय दंड अधिकाऱ्यांनी एक तो आदेश काढलेला आहे. माझ्यासोबत खुद्द आपण बघू शकता, हालत सुद्धा गंभीरच आहे. चंद्रभानजी गोंडोली आहे, जे डिफेन्समध्ये रिटायर्ड अधिकारी आहेत. तर नेमकं त्यांच्यासोबत काय काय घडलं, काय झालं, तेच आपण जाणून घेऊया. बाबा जय भीम. जय भीम जय भीम. काय नाव आहे तुमचं? नाव काय आहे? माझे नाव चंद्र सकाराम गोंडुले. बरोबर. किती मुलं आहे तुम्हाला? मला 3 मुलं आहेत. 3 मुलं आहे. हा. बरोबर. आता तुमची तब्येत खूपच खराब आहे. हो. तर हे सगळं तुमच्या तब्येतीची देखभाल कोणता मुलगा करते? सर्वात मोठा मुलगा करते. काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव आहे अश्लेष. अच्छा, अश्लेष करते. हा. बाकी 2 मुलं मग? एका मुलाचं लग्न ह्याच वर्षी झालं. बरं बरं. तुम्ही आता हे एकदम कोर्टात गेलेले आहे, एक आदेश दिलेला आहे. का बरं तुम्ही कोर्टात गेले? कोर्टात म्हणजे तो मुलगा लहान मुलगा आहे, तो ऐकतच नव्हता. बरं. त्यांनी तो काय शिकत होता MBA, त्याने ट्युशन लावली इंदोराकडे. तिकडल्या तिकडेच तो काकडे कधी कधी उशिरा येत होता. मग मी लक्ष ठेवलं तर हा काय रोज दारू पिऊन येत होता. त्याला 1-2 वेळेस म्हटलं, त्याला तो मजुरी करत होता. मी म्हटलं आम्ही तुला एवढे पैसे लावतो ना, मी रिटायर्ड झालो होतो नुकताच, तर माझा पगारही कमीच होता. म्हणजे रिटायरमेंटच्या 5,000 होता. म्हणजे काय नाव आहे त्या लहान मुलाचं? त्या लहान मुलाचं नाव आहे, याच्यात आदेश लिहिला आहे कोर्टामध्ये. आदेश आहे. बरं बरं. आणखी म्हणजे काय असा त्रास काय आहे तुम्हाला मग त्या मुलापासून? त्रास म्हणजे रोज दारू पिऊन येत होता तो. कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे मागत होता तो. त्याला विचारलं, मी म्हटलं रोज दारू पिऊन येत होता, तर तो म्हणे काय झालं म्हणे. तर मी त्याला एक झापड मारली. तर त्याने म्हटलं 2 थापडा मारला तोंडावर. मग त्याला म्हटलं तू इथून निघून जा. हो म्हणे, पण निघालाच नाही तो. मग केस टाकण्यात आली त्याला. अच्छा. हा. बरं, हे घराचं इकडं हे तुमचं त्यांनी हे पण बंद केलेलं आहे, पाणी बंद केलेलं आहे म्हणते. हो. ते काय त्याच्या सासूरवाडीच्या लोकांनी त्याला भडकवलं. बेकार लोक आहेत ते. नाही, पण मुलगा तर तुमचा आहे ना, मुलाला समजत नाही का? मुलाला काय समजणार, नुकतेच त्याची सगाई झाली होती, त्याची थांबला काही दिवस तो. आता ही तुमची एवढी तब्येत खराब झालेली आहे, तर तुम्हाला असं काही येऊन भेटत नाही, विचारत नाही? नाही. त्याचे सासू वर राहतात, पण त्यांनी कधी पाहिलं नाही, त्याने कधी आले नाही भेटायला. तर त्याचं तर असं म्हणणं आहे का, हे तुमची जे पेन्शन आहे, तुमचा मोठा मुलगा जो आहे तो घेते, आणि हे संपत्ती आहे हे मिळाली पाहिजे म्हणून हे सगळी तुमची सेवा हे मोठा मुलगा करते, असं त्यांचं म्हणणं आहे. हे बरोबर आहे का? नाही, मोठा मुलगा आज सुरुवातीपासूनच करत होता. कोणताही कारोबार त्याच्या हाती राहत होता. आणि तो इमानदार आहे म्हणून त्याच्या हाती दिला आम्ही. बरोबर.
कारण माझी पेन्शन बी काढून देतो आणत होता तो, मला देतो सांगत होता इतकीची पेन्शन आणून. तर अशा माणसाला दिलं तर काही बिघडत नाही ना. तर त्याला त्याच्या हाता दवाई वगैरे तोच आणून देत होता. अच्छा. दवाखान्यात तोच नेत होता. माझ्यानं चालणं नव्हतं तर हे तर सर्व तोच करत होता. तर असा मुलगा सर्वाला मिळत नाही ना. बिलकुल बरोबर आहे. तो इमानदार आहे बिलकुल. पुन्हा नेट कॅफे चालत होता तर त्यातून जे पैसे येत होते ते मला लावत होता आणि माझ्या पेन्शनचे जे पैसे उरले ते तिथे मला लावत होता दवाई पाण्याचे. तुम्ही काही लोन कर्ज वगैरे घेतलं होतं म्हणते तुम्ही? हो, कर्ज घेतलं होतं. कारण का हा लहान पोरगा म्हणजे बेकार फर्स्ट माणूस निघला. तर त्याला म्हटलं पैसे किती आहे म्हणे. म्हटलं माझ्याजवळ काहीच नाही पैसे म्हणे. तर मी लोकांकडून 50,000 रुपये घेऊन तर होऊन जाईल म्हणे माझ्याकडे. अरे म्हणलं 50 का, तुला 5 रुपये नाही देत कोणी म्हटलं. तर तसे 15 दिवस थांबलो मी. तर जमिनीकडे पैसे म्हटलं नाही म्हणे. ते लोन कोण फेडताय आता? लोन ते माझ्या पेन्शन मधून कटत. हा. आणि किरायदार होते वर 6,000 रुपये. ते त्याच्या सासूरवाडीचे लोक आले आणि यांनी मिळून माझे रिश्तेदार मिळून ते किरायदार काढला. तो 6,000 देत होता. तर 6,000 मधून काही पैसे टाकून ते बँकेचे कर्ज फेडत होता. पण ते त्याला काढल्या म्हणलं ते बंद झालं आणि माझ्या नळाचे पाणी बंद करून टाकलं. तुम्ही पोराच्या ह्याच्यात म्हणजे पोलिसात तक्रार पण दिली होती? हो हो. तर पोलीसवाले तसेच भेटले. काय का बरं काही कारवाई नाही केली का? नाही येत होते तातूर मातूर गोष्टी करत होते. करून देईन नाही केलं त्याने काही. खूपच चालू भेटले तर पोरापेक्षा जास्त चालू पोलीसवाले दिसला. म्हणून तुम्हाला मग हे याच्या उपविभागीय दंडाधिकारीकडे जावं लागलं? हो, जावं लागलं म्हणजे पोरांनी नेलं म्हणा मला. मी तर आताही नाही चालू शकत. पण आता हे तुमचं घर आहे ना, आहे ती द्यावं लागेल ना मग? नाही ते कोणी येऊन पाहतच नाही तर का कोणाला देऊ मग? तुम्ही कोणाला द्याल मग? नाही द्यायची गोष्ट नाही. पोरं हे काहीच नाही करून राहिलं तर मोठाच पोरं करून राहिलं तर कोणाला द्यायला? म्हणजे जो तुमचं करेल मग त्याला? हो. आपल्या जवळ इस्टेट कोणती आहे? खरं बोलण्याची की इस्टेट आहे? बरोबर आहे. आजकालच्या जमान्यात खोटं बोलल्याशिवाय होत नाही हे लोकांना माहीत आहे. आणि आम्ही लहानपणापासून खोटं बोललो. कारण माझे 2 भाऊ होते ना, ते इतके हे होते का ती खोटं बोलू देत नाही होते. आणि बोलतही नव्हतं. आणि मी जेव्हा डिफेन्सला लागलो ना, ती गोष्ट अशी एक गजबी म्हणून एक साहेब होता डिफेन्स आपल्या एम्प्लॉयमेंटमध्ये. त्याला म्हटलं साहेब म्हणलं जागा निघाल्या डिफेन्सच्या तर माझं पाठवून द्यावं ना. तर तू कोण आहेस म्हणे. मी म्हटलं मी कोण नाही, तुमच्यापेक्षा लहान आहो म्हणलं पोस्टनं. मी खाली पिली माणूस आहो म्हटलं. मला डिफेन्सचे काल पाठवा जसे लोकांना पाठवतात तसे. तो म्हणे पाठवतो म्हणे कार्ड दाखव ना. कार्ड दाखवलं तर त्याला तो म्हणे 72चे कार्ड आहे म्हणा. 72चे नाही 70चे कार्ड आहे म्हणा. तर तुम्ही उशीर झाले म्हणे. आता नाही होत मग कॅन्सल झालं तुमच्या म्हणे. मग मी म्हटलं कॅन्सल कोणत्या हिशोबाने झालं? तो आम्हाला कानून कायदा सांगतो का म्हणे. पोलिसाला रिपोर्ट करतो. खरं म्हटलं रिपोर्ट. तुम्ही म्हटलं तुझं घर घे पाहायला कुठं राहतो तू हे लक्षात ठेव म्हणलं. हे 3 ऑटो समोर आहे म्हणलं. ह्या लोकांना मी सांगून देईल म्हटलं का हा फॉरम एम्प्लॉयमेंट ऑफिसर आहे. तेव्हा तो समजला या गोष्टीचा. म्हणलं तुझ्या पत्नीशी भेटलं म्हणलं मी का करायचं सांग म्हटलं. मग त्याने नंबर घेतला आणि तो काल काढून दिला. काल काढल्यानंतर मी डिफेन्सला लागून गेलो. अच्छा. बरोबर बाबा तुम्ही एक सांगा,
तुमच्या मोठ्या मुलाच्या नावानं तुम्ही काही वेलडीट मृत्यूपत्र काही करून दिलंय का पहिलेच? हो हो, नाही आता केलं मी. केलं. कारण तो म्हणजे चांगला माणूस नाही. नाही, आता तुम्ही काय सांगाल, म्हणजे जे तुम्ही जे करून दिलेलं आहे, म्हणजे ते समजा म्हणजे कोर्टाला काय सांगाल, समजा पुढे चालून जर अशा भानगडी जर झाल्या तर आताच तुम्ही सांगून द्या मग त्याच्या संदर्भात. कोर्टाला हे सांगू का, हा पोरगा इमानदार आहे हम्म, आणि हा कोणत्या गोष्टीत गडबड नाही करू शकत. हम्म, कधी इतके दिवसाचा अनुभव आहे माझा. हम्म, मी ड्युटीला जात होता तर आमचे पैसे वगैरे तोच काढून देत होता. हम्म, कोणत्या गोष्टी त्याच्या हाताने करत होता. इमानदार होता म्हणून. हम्म. आता इमानदारच आहे म्हणा. पूर्ण आता सेवा पण तुमची करत आहे सून आणि तुमचा मोठा मुलगा अखिलेश. हो हो, सून करते काय? सून चांगलीच करते. काय जेवण वगैरे बरोबर? हो बरोबर, बिलकुल तिचा टाइमच राहते. बाबाला जेवण पाहिजे म्हणून ते जेवण आणून देते. बाबा म्हणते जेवण करायचं म्हणते आता. आणि जेवण म्हणजे असं ते चारूनही देते. अरे बाबा. हा. म्हणजे मला स्वतः शरम येते. त्याचं कर्तव्य बाबा करावंच लागेल त्याला. हो, पण मुलगी आहे ना ते. मुलगी आहे ती. मुलगी आहे. तिचे आई वडील खूप सज्जन आहेत. सज्जन घराण्यातली पोरगी आहे. हो हो आहे. आणि ते काय ते आशीर्वाद तर मिळेलच नाही त्यांना तुमचा आता. हो, मिळेल मिळेल मिळेल. सगळी सेवाच करताय तुमची ते. शिवाय त्या लहानपट्टीची गेली तिनं. कारण अटॅक आला होता त्याला भरती करायच्या वेळेस म्हणून आमच्याजवळ पैसे नाही होते. तर बाबा म्हणे होऊ द्या म्हणे भरती, आपण करून घेऊ. भांडे आहेत म्हणे आपल्याजवळ, भांडे गहाण ठेव. आणि करून भांडे गहाण ठेवले ना, मग त्याला वाचवलं आम्ही अटॅकनं. चांगली सून आहे, अशी सून सर्वांना नाही भेटत बाबा. नाही भेटत, बरोबर आहे. हो. म्हणजे सुनीचं कर्तव्य पूर्ण पार पडतात आणि तुमचा मोठा मुलगा अखिलेश मुलाचं कर्तव्य पार पाडते, है ना? हो. तर नक्कीच तुम्ही ऐकलं असेल बाबांनी काय सांगितलं. डोळ्यात अश्रू सुद्धा आलेले आहे. आणि बापांचं कर्तव्य जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा बाप पूर्ण कर्तव्य पार पाडत असतो. कारण बापांना असं वाटतं की आमची मुलं मोठे होऊन काही शिकले पाहिजे, अधिकारी झाले पाहिजे, आणि त्याच्यासाठी मेहनत करतच असतो. पण जेव्हा बापाची पडती बाजू येते त्यावेळेस मुलांनी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पण मात्र काही मुलं ठेवत नाही. पण होऊ शकते, कारण ती एक परंपराच असते. जर ज्या मुलांनी बापाकडे लक्ष दिलं त्यांचे मुलंसुद्धा त्यांच्याकडे लक्ष देतील. आणि अशा पद्धतीनंच म्हणजे बापांना जर समजा कोर्टामध्ये जर जाऊन मुलाच्या विरोधात जावं लागत असेल तर हे एक खूप म्हणजे दुर्दैवी बाब आहे मुलांसाठी तरी. कारण या वयात बाप कुठे जाऊ शकत नाही. आणि मुलांचं सुद्धा कर्तव्य आहे का ते बापाची देखभाल केली पाहिजे. तर नक्कीच यांचे जे आहे चंद्रभान गोंडुले जे आहेत बाबा, यांचे मोठा मुलगा जो आहे अखिलेश गोंडुले, ही सर्व देखभाल करीत आहे. सगळी देखभाल हे म्हणजे सून आणि मुलगा दोन्ही, मोठे मुलगा करत आहे. आणि लहान मुलगा जो आहे आदेश चंद्रभान गोंडुले यांच्या विरोधात बाबा जे आहे ते कोर्टामध्ये गेले, उपविभागीय दंडाधिकारीमध्ये. तर नक्कीच असं कोणासोबत घडू नये. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ जर बघत असाल, हा व्हिडिओ माझा बनवण्याचा उद्देश एकच आहे की शासनाचा 2007चा एक कायदा आहे की ज्येष्ठ जे नागरिक असतील, आई वडील असतील, यांचा निर्वाह करण्याचा जो अधिकार आहे तो मुलांवर आहे. जर मुलगा जर निर्वाह जर करत नसेल तर आई वडील जे आहे तुमच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतात. आणि तेच काम जे आहे चंद्रभानजी गोंडुले यांनी केलेलं आहे. त्यांचा तो अधिकार आहे. आणि कोर्टाने सुद्धा त्यामध्ये आदेश केलेला आहे. थोडंसं तुम्हाला मी आदेश तो वाचून दाखवतो आहे. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे तो आदेश. कारण यामध्ये आदेश असा केलेला आहे की
विषयांकित दावा मिळकतीमध्ये अर्जदार यांचे शांततामय रहवास गैर अर्जदार यांनी कोणताही अडथळा निर्माण करू नये. हा एक पहिला पॉईंट दिलेला आहे. गैर अर्जदार यांनी अर्जदार यांना शांततामय व आरोग्यपूर्ण जीवनास अडथळा निर्माण करू नये. गैर अर्जदार यांनी अर्जदार यांची सेवा शुश्रूषा करावी. अर्जदार यांच्या पुढील सुखमय जीवनास अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये. 3 नंबरवर दिलेला आहे, वरील आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास अर्जदार यांना गैर अर्जदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मुभा राहील. म्हणजे आता जर समजा यांच्यासोबत जर त्यांनी काही केलं तर हे पोलिसात जाऊन पुन्हा त्यांच्यावर कारवाई करू शकतात. अर्जदार यांना त्यांच्या सौ कष्टार्जित मिळकतीची त्यांच्या प्रमाणे विल्हेवाट लावण्याची मुभा द्यावी. म्हणजे अर्जदाराची जे काही प्रॉपर्टी असेल ते त्यांच्या मर्जीप्रमाणे ते विल्हेवाट ते लावतील. अत्यंत महत्त्वाचं आहे एक, पोलीस स्टेशन अधिकारी पाचपावली नागपूर शहर यांनी ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 कलम 11(2) अन्वये निर्वाह आदेशाचा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 प्रकरण 10 खाली संमत केलेल्या आदेशाप्रमाणे अंमल व प्रभाव असेल आणि त्या संहितेद्वारे विहित केलेल्या रीतीने आदेशाची अंमलबजावणी करून तसा अनुपाल अहवाल या न्यायालयात सादर करावा असा पोलिसांना सुद्धा त्या कोर्टाने आदेश दिलेला आहे. उक्त आदेश हे प्रकरणातील सर्व दिवाणी दाव्यामधील अंतिम आदेश अधीन राहून देण्यात येत आहे. या आदेशाविरुद्ध अपील करायची असल्यास माननीय जिल्हा अधिकारी दंडाधिकारी नागपूर यांच्याकडे 60 दिवसाच्या आत तक्रार करता येईल. म्हणजेच जर समजा हा आदेश जर समजा यांना बाबांना किंवा त्यांच्या मुलांना काही मान्य नसेल तर ते या आदेशाच्या विरुद्धात सुद्धा ते जिल्हाधिकारीकडे अपील करू शकतात. तर नक्कीच यावर आता आपण त्यांचे जे पुत्र आहेत अश्लेष गोंडुले जे त्यांची सेवा करत आहे बाबांची, त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलूया. आता माझ्यासोबत जे आहे चंद्रभानजी गोंडुले यांचे पुत्र आहे अश्लेष गोंडुले यांच्यासोबत सुद्धा बोलूया. दादा जय भीम. काय नेमकं हे जे प्रकरण जे आहे तुमच्या कौटुंबिक प्रकरण दिसून येत आहे? सर, माझ्या जो वडिलांचे जो आदेश आहे त्या आदेशामध्ये माझ्या वडिलांचे मुद्दे मांडले नाही आहे. तर त्यांनी लहान भावाने अतिक्रम करून ठेवला आहे घरामध्ये. त्याच्यामध्ये खिडक्या बंद करून ठेवल्या आहे, जिन्याचा रस्ता बंद करून ठेवला आहे, टंकीचा वाल बंद करून ठेवला आहे. त्यामुळे आम्हाला पाणी मिळून नाही राहिलं सर. सप्टेंबर महिन्यापासून तर आतापर्यंत आम्हाला कोणतीच मदत मिळाली नाही. पोलिसाकडे जाऊ मी खूप त्रासामध्ये आहो सर. आम्हाला आतापर्यंत टंकीचा वाल सुरू करण्यात नाही आला सर. तर त्याच्यामुळे आदेश ते तुमच्याच बाजूने आहे. परंतु जे मी फाईल दिली होती सर ती फाईल बघितली नाही सर. त्याच्यामध्ये सर्व लिहिलं होतं. त्यांच्यामध्ये वडिलांनी जे पाठवले होते लिगल नोटीस, मृत्यूपत्र, त्याला बेकायदेशीर घरात आला, त्यांनी भिंत तोडली आणि त्याच्या सासराचे 15 लोक वडिलांना आणि मला मारायला आले होते सर. याच्यामध्ये मी सर्व फाईलमध्ये जोडले होते. मग पोलिसात तक्रार दिली होती सर, फक्त पोलिसवाल्यांनी माझी काही तक्रार ऐकली नाही. आता पण मी पोलिसांना तक्रार दिली की माझ्या घरी जे अतिक्रम आहेत, जे माझ्या वडिलांना त्रास होत आहे तो तुम्ही दूर करावा. अतिक्रम काढण्यात यावा, पाण्याचे चालू करून द्या. माझ्या वडिलांच्या टंकीचा वॉल बंद करून ठेवला आहे सर. या अतिक्रम करून ठेवला आहे घरी. आणि त्यांनी पुढे वडिलांना मानसिक हॅरेसमेंट केला आहे. वर किराया ठेवले होते भाडेकरू. त्या भाडेकरू थ्रू आम्ही EMI भरत होतो बँकेचे. त्यांनी ते स्वतः रूम वापरत आहे सर. स्वतः रूम वापरल्यामुळे आम्हाला ते EMI भरता आली नाही. 1 वर्ष 9 महिने झाले ते रक्कम थकीत आहे. आणि बँकेचे लोक वडिलांना त्रास देत आहे. बँकेचे एजंट येतात घरी, वडिलांना EMI भरायला लावतात. परंतु लहान मुलांनी सर्व आमची EMI रोखून ठेवली आहे. त्यांनी स्वतः वापर करत आहे, पण तो भरायला तयार नाही आहे. आता काय तुमची नेमकी आता काय मागणी काय राहणार आहे? माझी नेमकी मागणी हे आहे की माझ्या वडिलांना त्रास नको. त्याला वडिलांनी नोटीस जे पाठवला होता लिगल वकिलांच्या हातातून,
बेकायदेशीर घरी राहत आहे तो, त्याला आम्हाला शांतमय जीवन जगू द्या. तसं तर आदेशमध्येच लिहिलंय. हां सर, त्रास होत आहे ना सर. आदेश आल्याच्या नंतर काही झालं काय मग? झालं सर, ते आमची मागणी जे होती, ते काही आमचे मुद्दे काही मांडले गेले नाही सर. हे जे त्याला बाहेर बेकायदेशीर घरी आला आहे त्याला काढून टाका, हा वडिलांच्या आदेश म्हणजे निर्णय होता का याला ठेवा नको घरी. एचडीएम सरांना पण सांगितलं होतं माझ्या वडिलांना याला काढा, परंतु आमच्या प्रोटेक्शनचा आदेश दिला आहे. आता तुम्ही आदेशाच्या विरुद्धात काय अपीलमध्ये जाणार आहे? हो सर, मी अपीलमध्ये जाणार आहो. जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांकडे तक्रार अपील करणार आहोत सर. तर आम्हाला न्याय मिळाला नाही आतापर्यंत. माझे वडील एवढे तब्येत सुद्धा त्रास होऊन आला त्यांना. 6 महिने झाले त्यांच्या पाणी बंद केलं आहे, त्यांच्या खिडक्या बंद केल्या आहेत, तो ते झोपतात तरी आम्हाला त्रास होतो. 6 महिन्याहून आम्ही त्रासून गेलो आहे. तो काही काळजी करत नाही वडिलांची, स्वतः राहते. सर्व मी त्यांची काळजी घेतो, माझी पत्नी पण काळजी करतो. तिकडले कोणी आम्हाला मदत करायला कोणी तयार नाही आहेत. आणि पेन्शन पण त्यांचे लोन त्यांनी काढले वडिलाच्या पेन्शनमधून. 2 लोन काढून तो वडिलांना त्रास देत आहे सर तो. आणि त्यांच्या माझ्याकडे जे काही पैसे होते आणि त्यांची अर्धी पेन्शनमध्ये काही होणार नाही सर. फिजिओथेरपीसाठी मला पैसे नाही आहेत. पेन्शन किती येते तुम्हाला? पापाला पेन्शन 23,000 येते आता, आणि त्यातून ते 10,000 कटतात. त्यांनी 2 लोन काढले होते सर वडिलाच्या. एक त्याला भीमा अटॅक आला होता त्याच्यासाठी आणि त्याच्या लग्नासाठी सर. असे टोटल मिळून 10,000 कटतात. आणि जे 13,000 आहे त्याच्यामध्ये बाबांची औषधी हे ते सर्व औषधी तिकडून मिळतात सीजीएस कडून. परंतु बाकी जो खर्च आहे डिस्प्लेनची आयटम, ज्याला अन्य निर्णय झाले त्यांना फिजिओथेरपी करू शकत नाही मी. माझे दुकान बंद राहते, त्यांच्याकडे पूर्ण लक्ष राहते माझ्या. त्यांची देखभाल मी सर 1 वर्ष होऊन आला सर. त्यांना पॅरालाइज अटॅक आला आहे आणि ते लहान मुलामुळे झालं आहे. कारण की ते लहान मुलगा खूप खोटे आरोप लावले आणि ते चिडले माझे वडील. त्याच्यामुळे त्यांची नस फाटली, त्यांना ब्रेन हॅमरेज झालं सर. आता पण तो काही खूप त्रास देत आहे. काही तो 9 महिन्याच्यात रक्कम बाकी आहे. कमी तिने भाडेकरूला काढून आदेश आल्याच्या नंतरही जो आहे तरी त्रास चालूच आहे का? त्रास चालू आहे. त्रास म्हणजे सर बँकचे एजंट लोक येतात घरी, वडिलांना त्रास देतात, तुम्ही केव्हा भरताय. तो स्वतः वापरून आला. तुमचं म्हणणं असं आहे की तो सुद्धा असं एक आदेश करावं की ते काही त्यांनी जे लोन घेतलं होतं त्यांनी भरावं असा आदेश? हो सर, हे तर मी याच्यामध्ये दिला होता सरांना. कोर्टामध्ये मी माझी फाईल मांडल्या गेलीच नाही. मी त्याच्यामध्ये सर्व लिहिला होता. भरणपोषणचा पण मुद्दा लिहिला होता, पण ते माझी फाईल चेक करण्यात नाही आली. आणि त्याच्या माझे प्रूफ होते सर्व, CCTV फुटेज होते माझे. आता तुम्हाला अपीलमध्ये करता येईल ना ते? करता येईल सर. हां, माझ्या म्हणजे आम्ही त्याला काढायचा आदेश दिला होता, पण तो काढला नाही. प्रोटेक्शनचा आदेश आम्हाला मिळाला. ठीक आहे. तर मित्रांनो, ही सगळी स्टोरी तुम्ही ऐकलीच असाल. आणि जे काही मुलं असतात त्यांनी सुद्धा आईवडिलांकडे लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला सुद्धा कोर्टाच्या चक्रा काढावाच लागतो. आणि प्रत्येक मुलाचं सुद्धा कर्तव्य असते की आईवडिलांकडे लक्ष देणं. कारण आता एक सरकारचा 2007चा आदेश तर निघालेलाच आहे. त्याच्या आदेशानुसार तुम्हाला निर्वाहन आईवडिलांचं करावंच लागतं. लहान मुलांचा त्रास होता म्हणून जे आहे वडिलांनी न्यायालयात दाद मागितली. त्यांना काही प्रमाणात मिळाली आहे, काही प्रमाणात मिळाली नाही आहे. म्हणून आता अश्लेष जे आहे त्यांचे मोठे मुलगा, चंद्रभानजीची मोठा मुलगा जो आहे, ते आता या आदेशाच्या विरोधात पुन्हा अपील करतील. आणि ज्या काही आणखी त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून न्याय मागण्याचा ते प्रयत्न करतील. तर नक्कीच हा व्हिडिओ WH न्यूजचा बनवण्याचा उद्देश हाच आहे की अशा प्रकारचे जे प्रकरणं आहे ते समाजामध्ये घडू नये. आणि जे काही मुलं आपल्या बाबासोबत असे प्रकार जे काही करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. कारण तुमचे वडीलसुद्धा कोर्टामध्ये जाऊ शकतात आणि तुमच्या विरुद्ध जे आहे ते कारवाई करू शकतात. तर नक्कीच असे प्रकरणं होऊ देऊ नका. बापांची सेवा करा आणि अशा भानगडीपासून दूर राहा. बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.